तर मॅडम मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं नाहीये. मेनोपॉज म्हणजे फक्त पिरियड्स बंद होणं असं नक्कीच नाहीये. ही एक खूप मोठी फेज आहे. बरं. आणि आपण म्हणूया जसं प्रत्येक महिलेला, मुलीला पिरियड्स हे सुरू होतात, तसे ते पिरियड्स थांबणार सुद्धा आहेत. हो. ओके. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या आयुष्यात ही फेज येणार आहे. आणि ही फेज एवढी मोठी असते की ती आपल्याला समजतही नाही की ही फेज ही सुरू झालेली आहे. आणि फक्त अच्छा. मग पिरियड्स थांबणे ही एक क्रिया ही होते. आणि मग नंतर मग त्याच्यानंतर त्याच्या आधी हे बरीच लक्षणं ही आपल्याला दिसायला लागतात. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यात म्हणून हे 3 फेजेसमध्ये, हे टप्प्यांमध्ये हे डिव्हाइड झालेलं आहे. पेरिमेनोपॉझल फेज, ॲक्च्युअल मेनोपॉज, पिरियड्स थांबणे, आणि पोस्ट मेनोपॉझल फेज. ओके. ओके. ह्याच्यामध्ये पेरिमेनोपॉझल फेज जी आहे ही सगळ्यात ही मोठी असते, बऱ्याचदा त्रासदायक असते, आणि ती कळतही नाही ना, कळतही नाही की ही सुरू झालेली आहे. तरी आजकाल खूप अवेअरनेस आहे. आणि बरेच आपण सोशल मीडियाशी कनेक्टेड आहोत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या समजतात. पण तरीही जेव्हा ती बाई प्रत्यक्ष फेस करत असते ना, तेव्हा तिला समजत नाही. बरोबर. तर पेरिमेनोपॉझल फेज जी आहे ही साधारण आपण म्हणूया 2 वर्ष ते 6 वर्ष एवढी ती चालू शकते. बापरे. म्हणजे डिपेंड्स ऑन प्रत्येक स्त्रीवर डिपेंड आहे ना, की ही फेज किती चालू शकेल. नक्कीच. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, लाईफस्टाईल वेगळी असते.